हॅलो फ्रेंड्स, मी तेजस्विनी. आज मी मधुबनी पेंटिंग केलेलं आहे, गणपती बनवला आहे आणि त्याच्या काही क्लिप्स मी आज तुमच्याबरोबर इथे शेअर करत आहे. तुम्हाला त्या जर आवडल्या तर मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. त्याच्यात काही चूक वाटत असेल तर तीही सांगा, कारण ती मला इम्प्रूव्हमेंटसाठी मदत करणार आहे. मी ह्याच्या आधीही काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. मोस्टली मी इंस्टाग्रामवरती पोस्ट करत असते, पण आता मी यूट्यूबलाही पोस्ट करायला सुरुवात करणार आहे. सो मी लवकरच भरपूर व्हिडिओज घेऊन तुमच्यासमोर येईन आणि तुम्हाला जर याचा फायनल लूक बघायचा असेल तर तोही व्हिडिओ मी लवकरात लवकर अपलोड करणार आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला तो फायनल व्हिडिओ जेव्हा केव्हा अपलोड होईल तुम्हाला बघता येईल. आणि तुम्हाला जर का असं मधुबनी पेंटिंग करायचं असेल तर तुम्ही नक्कीच प्रयत्न करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी 300 GSMचा पेपर वापरावा लागतो किंवा तुम्ही हँडमेड पेपर वापरू शकता. नंतर तुम्ही युनिपिन फाईन लाईन पेन मिळतात किंवा अजूनही काही प्रकारचे फाईन लाईन पेन मिळतात, जे ॲमेझॉनवरतीही अवेलेबल आहेत. ते सुरुवातीला वापरू शकता किंवा तुम्ही जर ब्रशवरती तुमचा खूप चांगला कंट्रोल असेल तर ब्रशनीही करू शकता. तुम्ही कंप्लीट ब्लॅक अँड व्हाईट पेंटिंग करू शकता, जसं मी केलेलं आहे, किंवा तुम्ही कलर्डमध्येही करू शकता. मला ब्लॅक अँड व्हाईट पेंटिंग जास्त आवडतात म्हणून मी ब्लॅक अँड व्हाईट करत असते. आणि तुम्ही फॅब्रिकवरही करू शकता. फॅब्रिकवर करण्यासाठी तुम्ही ॲक्रेलिक पेंट्स वापरू शकता, तुम्ही फॅब्रिक पेंट्स वापरू शकता. आणि थिन लाईन आणि प्रॅक्टिसची गरज आहे. सुरुवातीला तुम्ही साध्या पेपरवर प्रॅक्टिस करून नंतर तुम्ही GSM पेपरमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत. तुम्हाला बाकीच्याही भरपूर चॅनल्स यूट्यूबवरती अवेलेबल आहेत, तिथे त्या नक्कीच मिळतील. मीही शेअर करत राहीन माझं जे काही नॉलेज आहे ते तुमच्या सगळ्यांबरोबर. आणि तुम्ही मला सांगा लवकरच की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो आहे, आणि मी अजून व्हिडिओज घेऊन येईन तुमच्याकडं समोर. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अँड स्टे ट्यून्ड. थँक यू.